नमस्कार, मी पंजाब डक. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र सगळ्याच्या पेरण्या लागतील, म्हणून या अंदाज लक्षात यायचा. पेरणी करताना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सगळ्यांची पेरणी एकदम होणार नाही. काही ठिकाणी 21 जूनला पाऊस पडेल, कुठं 22ला पडेल, कुठं 23ला पडेल, काही भागात 24ला जाईल, कुठं 25ला जाईल, कुठं 26 जूनला पडेल, काही ठिकाणी 27, 28, 29, 30, काही ठिकाणी 1 जुलैला पडेल, कुठं 2 जुलैला. तर काही ठिकाणी 1 जुलै 2 जुलैपर्यंत पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात यायचं. पण पेरण्या मात्र सगळ्याच्या सर्वचे शेतकऱ्याच्या होणार, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सर्वप्रथम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्या विदर्भामध्ये काय होणार, पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, जरा लवकर पाऊस येईल, तर तिकडे लवकर पेरण्या सुरू होतील. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल, त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येईल, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल, आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, 23-24 जूनच्या नंतर मग तिकडे देखील चांगला पाऊस पडेल. 23 ते 30 मात्र उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पाऊस पडेल. मुंबईला देखील चांगला पाऊस पडणार आहे ह्या शेवटच्या आठवड्यात, म्हणून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला तर मुसळधार पाऊस पडेल, पुण्याकडे देखील पडेल, कोकणात देखील पडणार आहे. मुंबईला काही ठिकाणी म्हणजे पहिलाच पाऊस असा पडेल की म्हणजे चांगला मुसळधार अतिवृष्टीसारखा मुंबईला देखील पाऊस पडेल, म्हणून हे देखील मुंबईकरांना अंदाज लक्षात यायचा. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला देखील पाऊस राहील, पुण्याला देखील पाहिजे, कोकण घाटमाथ्यावर देखील चांगला पाऊस पडेल. पण पाऊस येणार आहे, शेवटच्या आठवड्यात येणार आहे.